कशाला म्हणतात? तादात्म्य संबंध पूर्णपणे तटातड तोडून टाकायचा आहे, देहाशी तादात्म्य संबंध. मग त्याला काय म्हणतात, आता मी विषय सांगणार आहे, जीवनमुक्ती, ताटातूट. आता संबंध तोडला, परंतु काय झालं तुम्हाला सांगतो, कपड्याला भस्म लावलं, ते भस्म पुसून टाकलं, पण पट्टीची खून तशीच राहिली. भस्म पुसलं पण ती खून मात्र भस्माची पट्टी तशीच राहिली. मग पट्टी तशीच राहिली नाही का? तशा प्रकारे काय होतं का, ज्ञान जरी झालं ना तरी जीवनमुक्तीमध्ये ही पट्टी तशीच राहते. भस्म पुसलं गेलेलं आहे परंतु ती पट्टी तशीच राहते, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. भस्म शिल्लक राहिलं नाही, परंतु फक्त आता देह त्याला कसा असतो, पुसलेल्या भस्माच्या पट्टी सारखा असतो. असला काय नसला काय, ज्यानं देहाचं तादात्म्य सोडले त्याला घरादाराचं तादात्म्य असेल. म्हणून बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, माझे नव्हतीच कोणी, निश्चय चित्ती दृढ झाला. हे काय रानातल्या गप्पा आहेत का, माळावरच्या गप्पा आहेत का, चुलीपुढच्या गप्पा आहेत का? वेदांत शास्त्र म्हणजे, आत्मज्ञान म्हणजे चुलीपुढच्या गप्पा नाही आणि चौकातल्या गप्पा नाही. हे पवित्र शास्त्र आहे, हे पवित्र शास्त्र आहे, मोक्ष देणारे शास्त्र आहे, परमात्म्याची भेट करून देणारे शास्त्र आहे. म्हणून चौकातल्या गप्पा नाही किंवा चुलीपुढच्या गप्पा नाहीत किंवा बायकोशी गुलगुल केलेल्या गोष्टी नाहीत, नाही का? अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे तर, असा तो सूक्ष्म देह. आता ज्ञानाने काय होतं पहा, आपल्याला आहे अजून बराच विषय आहे तो, तेव्हा आपल्याला काय करायचं, स्थूल देह. आता कारण देह तर त्याला अजिबात नसतो, मग सांगितलं. कारण देह म्हणजे अज्ञान, आता अज्ञानच राहिलं नाही. आणि पुढच्या दुःखाचं, सुख जे दुःख भोगायचं आहे त्याचं बीज कारण देह. वासनांचं, इच्छांचं बीज, इथं वासनाचं नाही का. ऐसा जगो तू होशी, या मोहाती सारखी वैराग्य मानशी संचरेल. असं जेव्हा तुला तिरस्कार निर्माण होईल, मग काय सांग, संसाराबद्दल, प्रपंचाबद्दल, घरादाराबद्दल, मुलाबाळाबद्दल सुद्धा कसं वाटावं, विटलं हे चित्त प्रपंचापासून. विटलं चित्त, काय झालं, विटलं म्हणजे कसं झालं, प्रपंच काय झाला, कुत्र्याच्या ताज्या उलटी सारखा. त्याला हे जग, हे विषय, घरदार कसं होतं, त्याला कुत्र्याच्या ताज्या उलटी सारखं. ताज्या बर का, आणि उलटी सारखं. आपली उलटी आपल्याला सहन होत नाही, तर कुत्र्याची उलटी जवळ काऊन उभं राहील, बस का कोणी चाटीत, कुत्र्याची उलटी चाटीत बसन. आणि जो चाटीत असतो तो काय लायकीचा म्हणावा, काय लायकीचं म्हणावं त्याला. ब्रह्मज्ञान. म्हणून ब्रह्मज्ञानानं वेगळी कोराच्या गोष्टी नाही का, करमणुकीचा विषय नाही. आणि म्हणून त्याचा सूक्ष्म देह, त्याचे वासनाच राहिलेली नसते. आपलं कारण देह वासना सुद्धा नसते. त्याला म्हणायचं, बीज भाजूनी केली लाही, आणि आम्हा जन्म मरण नाही. जन्म द्यायला वासना, इच्छा संपल्या. अहो, कल्पना सुद्धा बुद्धिमानानं कल्पना करायचं टाकून दिलं, त्याचं मनच संपलं. आता मरायलाच काही शिल्लक राहिलं नाही. अमुत आमका आमका मेला, त्याचं मरायलाच काही शिल्लक राहिलं नाही. काय मरणार, देह मरत नसतो, देहातलं मरत असतं नाही का. मरायला काही शिल्लक राहिलं नाही. वासनास. म्हणून त्याचा ज्ञानाचा देह हा देशांतराला जात नाही, आतल्या आत लय पावतो त्याचा देह, हा प्राण नाही का. त्याच्या प्राणाला देशांतराला कुठं जावं लागत नाही, ज्ञानाच्या प्राणाला कुठेही जावं लागत नाही. आणि म्हणून कारण देह म्हणजे साक्षात त्याच देवाचा गाभारा असतो, मंदिराचा गाभारा. त्याचा कारण देह काय झाला, असा मंदिराचा गाभारा होतो. काय साधी गोष्ट, वासना नाही, इच्छा नाही, कल्पना नाही, केवळ तिथं ज्ञान. ज्ञान जे असं ज्याला आपण म्हणतो मंद मंद अशा प्रकारचं प्रकाशमय, असं सुगंधी प्रकाशमय आनंदमय
अशा ज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे ती त्याची सुषुप्ती असते. म्हणून जो जीवनमुक्त आहे त्याला कारण देह नाही. आता सूक्ष्म देह त्याचा कसा असतो नाही असं नाही, त्याला सूक्ष्म देह असतो हे प्रश्न बऱ्याच लोकांना माहित नाही. काला म्हणजे काय? काला म्हणजे लोक सांगतात इथं त्या मडक्यामध्ये काला असतो. तो कशाचा काला असतो? मडक्यातला काला लाई आणि दही. तो सुद्धा घटे, हाही घटे, हाही घटे आणि तो घटे त्यात लाही आहे आणि दही आहे. दही आहे ना, लाई आहे आणि दही आहे, याचा काला करायचा. शब्बास, असं पाहिजे. मग लाही म्हणजे काय? त्याची ऐका, त्याचा सूक्ष्मदेव कसा होतो ज्ञान झाल्यावर? आणि कारण देह काय होतो? नष्ट होतो, म्हणजे नाचतो, नष्ट होतो, दयासारखा होतो. दूध नसलं ना, बरोबर आहे ना. मग काय असतो त्याचा? तर म्हणून आणि सूक्ष्म स्थूल देह तुमच्या आमच्यासारखाच असतो. त्याच्यामध्ये त्याला काही शिंग फुटत नाहीत. इथं काय असं काय, इथं काय असं काही हे होत नाही. काहीतरी ओम नमो शिवाय काही प्रगट होत नाही. ज्ञान झाला काही त्याचा ओम नमो शिवायचा शिक्का तर प्रगट होतो. तिथं सूर्य प्रगट होतो, चंद्र, असं काय नाही. स्थूल देह तुमच्या आमच्यासारखाच. सूक्ष्म देह लाईव, सूक्ष्म देहाची लाईव होती आणि कारण देह नष्ट होतो. मग तोही घटे हा घटे, तो घट फोडायचा आणि हाही घट फोडायचा आहे. त्याला व्हायचं ते एक करायचं. काय करायचं आहे? एक करायचं आहे. म्हणजे जसा सूक्ष्मदेह जसा काय झाला नाचला आणि हा लाही झाला, तर दोन्ही एक करायचे. यालाच म्हणजे जीव आणि शिव. हा जो जीव आहे ना, लाही झालेला जीव आणि सुषुप्तीतला ईश्वर, हे दोघं एक करायचे. जीवाशिवायचे काय झालं? काला झाला. जीव आणि शिव दोन्ही एक झाले. आणि सूक्ष्मदेह आणि बर का ऐका आता, सूक्ष्मदेह कारण देह दोन्ही एक झाले. सूक्ष्मदेह म्हणजे कारण देह म्हणजे ब्रह्मरूप आहे. कारण देह म्हणजे ब्रह्मरूपता. मग सांगितलं देवाचा गाभारा म्हणजे साक्षात ब्रह्मस्थिती. म्हणजे आता कारण देह त्याची साक्षात ब्रह्मस्थिती झाली आणि त्याच्याशी ऐक्य पावला सूक्ष्मदेह, बर का. आणि ह्या देहा ते मडकं फोडून टाकलं, ते दोन्ही एक झाले. दही भात, दही काला एक झाला, दही लाई एक झाली आणि मडकं फोडून टाकलं आणि फोडून दिलं. आता हे फोडून टाकलं, हा घट फोडायचा आहे. हा घट काय करायचा? फोडायचा आहे. अहो तो फुटल्यासारखाच काय होतं तुम्हाला? दह्याचं लाईचं काला झाला का हा घट फुटतो, आपोआप तडा जातो. त्याला काय होतो? दिसतो का पाहू? एखाद्या ठिकाणी चुकून बापून तडा जर झाला गेला असला तर काय सांगावं? तडा जर गेला असला तर, त्याला जर गेला असला तर नाही का. म्हणजे किती सुंदर विषय आहे. म्हणजे जीव आणि शिव काय झाले? एक झाले. ज्याचा जीव हा जीव राहिला नाही आणि जीव कोणता आणि शिव कोणता हे आता दोघही राहिले नाहीत, तर ते साक्षात त्या दोघांचं ऐक्य परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य झालं. म्हणून स्थूल देह तुमच्या आमच्यासारखा, त्यानंतर सूक्ष्म देहाची लाही झाली. आता विषय फार मी तिकडे जात नाही. म्हणून भगवंतांनी काला केला आणि सगळ्या सौंगण्यांना सांगितलं तुम्ही यमुनेच्या तीरावर या, नाही का. परंतु अतिशय सुंदर विषय, कार्याची आशे देवजळी झाले मासे. कारण काला खाल्ला की मनुष्याला मोक्ष मिळतो. म्हणून स्वर्गातले देव भामटे, नाही का. आम्हाला स्वर्ग पाहिजे, देव स्वर्ग पाहिजे, वारे वा. आणि देव इथं काला खायला यायला पाहिजे आणि स्वर्गातला बहुमान पाहिजे, स्वर्गातला बहुमान पाहिजे आणि इथलं ब्रह्मरूपता पाहिजे. आणि म्हणून यमुनेच्या चाळावर चोरून आले कशा करता? काला खायला. स्वर्गातले देव मानाच्या मागं पळालेले, लौकिकाच्या मागं पळालेले ते स्वर्गातले देव. परंतु त्यांना सगळं आहे, परंतु त्यांना काला मिळत नाही. चोरांना कसा काला मिळत?
बरोबर आहे का नाही? हा, आणि मग काय झालं तर भगवंतांनी सांगितलं, त्यांनी काय केलं, काला केला, सगळ्यांनी काला खाल्ला, आणि हा काला खाल्ला का मनुष्य जीवनमुक्त होतो. हा काला खाल्ला की मनुष्य काय होतो, जीवनमुक्त होतो. भगवंतांनी सांगितलं यमुनेच्या जळामध्ये देव आलेले आहेत, ते मासे होऊन आलेले आहेत, ते चोरून आलेले आहेत, ते सोम घेऊन ढोंग घेऊन आलेले आहेत, नाही का, कशा करता, काला खाण्याकरता. परंतु त्याला लाज नाही वाटते तिथे जायला. तिथं मग तिथं जर जायचं होतं मग यमुनेत कशा तडफडायला आले. स्वर्ग जर एवढा गोड आहे तर कशा झक मारायची यमुनेमध्ये येऊन त्यांनी. तिथं जायचं ना. आम्हाला स्वर्ग पाहिजे आणि हे पाहिजे, दोन्ही काय काकाने ठेवलं काय. एक तर स्वर्गाला जा, नाहीतर काय करा, भगवंताच्या जवळ मांडीला मांडी देऊ बसून शिदुरी खाऊन ब्रह्मरूप व्हा. परंतु नाही, चोरून कायला खायचं यमुनेच्या जळामध्ये, आणि तो कायला खाऊन पुन्हा स्वर्गातले काय करायचं, तिथं दिमाग दाखवायला जायचं, शहाणपणा दाखवायला जायचं पुन्हा स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये काय करायचं, शहाणपणा दाखवायला जायचं. स्वर्गीची आमर इच्छिता ती देव मृत्यू लोकी बाबा जन्म आम्हा. मग ते आले जळ. परंतु भगवंतांनी सांगितलं, सगळ्या सवंगण्यानं सांगितलं, बाबांनो एक लक्षामध्ये घ्या, आज आश्चर्यकारक गोष्ट घडलेली आहे. आपण आता जेवण केलेले आहे ना, तुमच्या हाताला खरकट लागला असेल, परंतु त्या नमुनीच्या तुम्ही पाणी प्यायला गेला ना, तर काय करा, तर तिथं हात टेरीला पुसा. हात कुठं पुसा, तुम्ही जर यमुनेच्या पाण्यामध्ये हात जर धुतले तर तुमच्या त्या अन्नाचे काल्याचे कण डोहात जातील, ते मासे ते खातील मुक्त होतील. म्हणून टेरीला हात पुसा, परंतु यमुनेमध्ये हात धुवू नका. देवाने सांगितलं नाही का, काल्याची मासे आशे देव जळी झाले मासे. म्हणून देवाने सांगितले ना, काला घेऊन देऊ नका. काला जीव ब्रह्माचा नाही का, जीवाशिवाचा काला, हरिनामाचा खिचडी काला नाही का, हरिनामाचा खिचडी काला. आणि म्हणून आपल्याला काय, म्हणून धन्य जगी तोच एक हरी, इतका आनंद आहे तुम्हाला सांगतो. परंतु असे ध्येयभाव सर्व जाय, तेव्हा ध्येयभाव टाकायचेच आपल्याला. मग सांगितली उभी, शरीर भाव नासती इंद्रिय विषय, इंद्रियांना विषयांचा विसर पडावा लागतो. त्याला माहिती परमार्थ. आणि असं साधन करायचंय, असं साधन करायचंय, असं चिंतन करायचंय, असं वर्तन करायचंय की आपल्या मनाला बुद्धीला विषयांचा विसर पडावा. आम्ही तुम्हाला सांगतो असं चिंतन करायचंय. मग आता विषय मन कल्पना करीत राहतो. तुम्हाला सांगतो पहा किती सुंदर विषय आहे, न करी रे संग. बरोबर आहे का, किती सुंदर आहे. मला तर असं वाटतं बोलायला लागलं ना की आवडतच नाही. न करी रे संग राही रे निश्चळ. तुम्ही संग करू नका, कशाची करू नका, कशाचीच करू नका. तुम्ही जर माझं म्हटलं, तुम्ही जोपर्यंत माझं म्हणता तोपर्यंत तुम्हाला मोक्ष नाही. पोपटानं नळी सोडली का तो सुटला. पोपट जोपर्यंत नळी सोडत नाही तोपर्यंत बद्ध. तुम्ही माझं टाकलं का मुक्त झाला नाही का, माझं टाकलं का मुक्त झाला. याच्याकरता संग करायचा नाही. मग संग कशाशी करायचा, फक्त कशाशी करायचा, संगीता देवाशी आत्मतत्वाशी संग करायचा, दुसरा कशाशी संग करायचा नाही. एक आम्ही धरला चित्ते रखमाईचा प्रती, आणि दुसरे मज नाही आता. या चित्ताला आता काय, फक्त देव. देव सोडून चित्त जाणत नाही. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून. मग काय सांगितलं, तयातेची घेऊशित ते ज्ञान पावे निश्चित. ते ज्ञान त्याचा शोध घेत येतं. फळ पिकलं की पक्षी लांबून येतात का नाही, फळ पिकलं पक्षी लांबून येतात का नाही. मग तसं अंतःकरणाची तयारी झाली का ते ज्ञान शोध पत्ता विचारित 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 येतो, आणि मग ते इथं वास्तव्य करतं, ते आत्मज्ञान. मग परंतु असं व्हायला लागतं नाही का. आणि तुम्हाला सांगतो आता, न करी रे संग राही रे निश्चळ. स्थिर राहायचं. मी काल सांगितलं ताई, 4 गोष्टी सांगितल्या, 4 गोष्टी सांगितल्या नाही का. 4 गोष्टी सांगा, कोणकोणत्या सांगितल्या. 4 गोष्टींची गरज आपल्याला. टाका, स्वार्थ निस्वार्थी व्हा,
आधी निस्वार्थी व्हावा लागतो, मोह टाकावा लागतो. आता स्वार्थ टाकणं म्हणजे स्वार्थ आणि मोह याच्यात फरक आहे बरं का. स्वार्थ म्हणजे काय असतो, अमुक गोष्टीचा, ठराविक गोष्टीचा स्वार्थ असतो. काय असावं, साड्या वाटायच्यात, साडी मलाच मिळावी, नाही का, बंगला मलाच मिळावा, दुसरं कोणाला मिळू नाही, नाही का, पैसा मला सगळ्यात जास्त मिळावा, आपल्याच पुरतं पाहणं याला म्हणायचं स्वार्थ. स्वार्थ म्हणजे स्वतः पुरतच पाहणं याला स्वार्थ म्हणतात. मोह तर स्वार्थामध्ये फरक आहे. स्वतः पुरतच पाहिलं जातं याला काय म्हणायचं, स्वार्थ. आणि मोह म्हणजे ही इच्छा, ती इच्छा, ती इच्छा. मोह हा व्यापक असतो फार. मोह कसा असतो, फार व्यापक असतो, अनेक प्रकार येतात. परंतु पैसा मला, फार पैसा मिळावा, पैसा मिळावा, पैसा 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 पैसा, याला म्हणायचं स्वार्थ. त्यानंतर मोह म्हणजे ममता अनेक प्रकारची. आता मोह तुम्हाला माहिती, सगळ्या जगाला माहिती मोह. त्यानंतर अहंकार, कोणाचं ऐकायचं नाही, मी म्हणतो तेच खरं, सोप्या भाषेमध्ये, बरोबर आहे ना. अहंकार, याला काय म्हणायचं, अहंकार. मी म्हणतो, मग बाबा सांगायचे, काय सांगायचे बाबा, 2 लक्षणं कमी. काय गहन तत्वज्ञानी. मग सांगितलं, हे बायकोशी गुलगुल गोष्टी नाहीत, हे वेदांत शास्त्र आहे. बायकोशी मारलेल्या गप्पा नाही, चुलीपुरच्या गप्पा नाहीत, चौकातल्या गोष्टी नाहीत, हे वेदांत शास्त्र म्हणजे. हा कसा आहे, हा साक्षात हंटर आहे, हा वेदांत शास्त्र. हा हंटर आहे का नाही, हंटर, हा हंटरच आहे. मग काय सांगू तुम्ही आता, 2 लक्षणं कमी आहेत ना. मग ती लक्षणं किती सुंदर विषय. स्वतःला काही समजत नाही, कोणी थोबड वाचून सांगत असणं ते आम्ही ऐकत. असं सांगितलं, विचारलं राजाने, त्याला विचारलं, त्या तरुणाला विचारलं, बाबा चांगली गोष्टी, आज सगळेच असे डॅम मिळाले, पण तूच एक चांगला मिळाला, नाही का, 30 लक्षणी चांगला मिळाला, सगळी 22 लक्षणं, 25 लक्षणं, 24 लक्षणं. पण बरं झालं, तू किती लक्षणी मिळाला, 30 लक्षणी मिळाला, बरं झालं. पण म्हणे तू मला सांग, आज मला फार आनंद वाटतो, आपल्या राज्यामध्ये तू फार मोठा आहेस, सगळ्यात बुद्धिमान आहेस, सर्वात शहाणा आहेस, तुझ्यासारखा कोणीच नाही, एकही आज तरुण तुझ्यासारखा राज्यात कोणी नाही, नाही का. पण मला विचारायचंय की तुझ्या ठिकाणी 2 लक्षणं कोणती कमी आहे, नाही का, 2 लक्षणं कोणती कमी आहेत. हा म्हटला, सांगू का महाराज, खरं सांगायचं म्हणजे मला स्वतःला काही समजत नाही, स्वतःला काही समजत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणी किती थोबड वाचून सांगितलं तर ते मी आयुष्यात कधी ऐकत नाही, असं सांगितलं पाहिजे बरं का. तर तो दृष्टांत निवृत्ती महाराज सांगायचे, दृष्टांत निवृत्ती महाराज देशमुख असं. राजानं विचार केला, म्हटलं आपल्या सगळे सध्या काम ढिलं पडले, नीटनेटकी कामं होत नाहीत, सगळा गलथान कारभार चाललेला आहे, गोंधळ सगळा राज्यात चाललेला आहे, कामं नीटनेटकी होत नाहीत. म्हणे प्रधानजी कशामुळे होते, अहो म्हणे ह्या बायकाने, नवरे काय करतात, बायका नवऱ्याने घुस देत नाहीत, नवरा बायकोत अडकतो, गेला का 4 वेळा बाग येतो, काय ग जाऊ का, आणि तू उद्या कुठं जाणार आहे, काय म्हणतो, तुला उद्या कुठं जायचं, आणि तू येते क्षणाला कोणती साडी नेसणार आहे का, जाऊ दे. तर म्हटला राजाने सांगितलं काय, नाही, तर म्हटलं आपला राज्य सगळं विस्कळीतपणा आलाय, म्हणे आता कडक आपण कायदा करू, बायकांचं कोण कोण ऐकतं याचा आपला आढावा घ्यायचा आहे, बायकांचं ऐकणारे पुरुष किती आहेत आणि न ऐकणारे पुरुष किती आहेत याचा आढावा घ्यायचा आहे, आणि त्यानुसार आपल्याला राज्याची घडी चांगली बसवायची. आणि म्हणून राजाने काय केलं, एक आपलं गणेशनगर घेतलं, सुरुवात केली, म्हणजे गणेशनगर पासूनच सुरुवात करू, एक एक भाग घेतला, प्रभाग घ्यायला सुरुवात केली. गणेशनगर मध्ये सगळ्या पुरुषांना बोलवलं, सांगितलं अगोदर असं करा, एक लाईन तयार करा इकडची, बायकांच्या ऐकणाऱ्यांची लाईन तयार करा इकडे, आणि बायकांचं जे ऐकणारे ते सगळे इकडे या, आणि जे बायकांचं अजिबात ऐकत नाही ते तिकडे जा, नाही तिकडे जा. तर असं केली, तर काय झालं, बायकांच्या ऐकणाऱ्यांची फुल लाईन झाली, पार तिथे चंगराचंगरी झाली, इतकी चंगराचंगरी की लोकांना श्वास घेता येईल. आता काय करायचं त्याला,
इतकी चंगराचंगरी झाली बायकांची ऐकणारी. आणि एकच तिला साईड लो होता एकटाच. राजा म्हटला काय आहे आपलं राज्य इतकं ढासळ, सगळे लोक बायकांचं ऐकतात. तो एकटाच महापुरुष आपल्या राज्यात निघाला, बिचारा एकटाच, अख्ख्या राज्यामध्ये एकटाच आहे, बायकांचं ऐकत नाही. म्हणे आता त्यालाच प्राधान्य व्हायला पाहिजे राज्याचा, कारण असं नाही ना कुणी. त्याला जवळ बोलवून म्हटले नमस्कार. तो म्हण हा नमस्कार. म्हटले तुम्ही एकटेच उभे राहिले. म्हटलं माझी बायको म्हणली का लई गर्दीत जाऊ नको. राजा म्हणला ही काही तर भयानक केस निघाली. कधी वेळ बसायचा नाही. म्हणून आता काय विषय आपला हा पहा आता. म्हणून आता एक विषय अतिशय सुंदर विषय पहा. आणि आजचा हा जो सर्ग निमा भाग पुढे जरा थोडासा क्लिष्ट आहे, पण सर्गाचा निमा भाग तरी चिंतनीय आहे. परंतु आधीच आपण थोडस विवेचन पाहूया, कारण बरेच दिवस झाला नव्हता म्हणून आज विवेचन घेतलं. आणि ज्याचं निराकरण करायचं ते आपल्या आधी कळलं पाहिजे, ज्याचा निराश करायचा आहे ते आधी आपल्याला कळायला पाहिजे, नाही का. तर काय सांगत होतो, हा न करी रे संग राही रे निश्चय लागून निधी, ज्याला मी ब्रह्म आहे याचा आठवण नाही त्याला मी दे आहे याचा आठवण होईल. आणि वासना तिथं प्रगट होईल. याला मी ब्रह्म आहे, इतकं मी ब्रह्म आहे, इतकं मी ब्रह्म याचं इतकं दाळ इतकं अपार चिंतन केलं का मी ब्रह्म आहे हे तो विसरून गेला. आणि मी ब्रह्म आहे याचं इतकं चिंतन करायचंय का त्याचा विसर झाला का तो जीवन मुक्त होतो. मी ब्रह्म आहे याचं असं चिंतन करायचं, इतकं सुंदर चिंतन करायचं का मी ब्रह्म आहे हे मावळाची वृत्ती मावळण्यासाठी मी ब्रह्म याचं इतकं चिंतन करावं लागतं. आणि मी ब्रह्म याचं चिंतनाने काय होतं, देहभाव नष्ट होता, जळून खाक होतात. आणि म्हणून ते चालते ज्ञानाचे बिंब. आता मी सांगितलं तो काही बोलत नाही, दृष्टीनं तो पाहत नाही, कानाने तो ऐकत नाही, ऐकण्याची त्याला इच्छा नाही, पाहायची त्याला इच्छा नाही, नाही का. आणि म्हणून तो देखे ते तो बोले ते स्तवन आणि देखे ते दर्शन. अहो तो पाहतो, डोळे उघडले की त्याचे डोळे आत्मदर्शन घेत असतात. तो बोलला की भगवंताला त्याचं बोलणं शिव्या जरी दिल्या तर त्याच्या शिव्या सुद्धा कशा असतात, भगवत स्वरूप, भगवंताच्या चरणावर पडणारी अत्यंत सुगंधी मौल्यवान अतिशय उंची फुलं म्हणजे त्याच्या शिव्या असतात. त्याच्या शिव्या जर समजा इतक्या मंगल असतात तर त्याचं गोड बोलणं कसं असेल.